तुमचं ह्या सगळ्यामध्ये लोकांचं काय तुम्हाला त्या पद्धतीने जर ह्याला तेच बिंबवायचं असेल, आता ही जी मीटिंग कशाला मी घेतली असती? मी तुमचं करा, तुमचं तुम्ही करा, मी तुमच्या बाजू नाही सांगतोय. कधी तुमचं तुमच्या तेच असेल तर मी हात जोडतो, तुम्ही तुमची ऍक्शन घ्या, मी तुमच्यासोबत. पण तुमचं तुम्ही काय करा, तेच करून कसं चालेल? आपण तुमच्यापेक्षा जर मी सफरर आहे तर मला काय हाऊस आहे पाणी ते सोडलेलं नदीला माझ्या 350 एकरापर्यंत जायचं. मी 90 कोटीची योजना मंजूर केली. माझं एक शिफ्ट होतं माझ्या आमदारकीत सावड्याची पाणी योजना काही करून धरण मंजूर करायचं की मला कायमस्वरूपी त्या विकासाशी निगडीत. पुढं माझं काय होतं याची मला चिंता नाही. त्याच्यापुढे पाण्याच्या विषय आणायचं असतं. तुला समजतं तुम्हाला काय मी जर एवढं म्हणून असेल ना तर तुम्ही माझ्याकडे नकावे. तुम्ही अगदी ह्या भाषेत मी सांगायला मोकळा आहे. तुम्हाला जर एवढा विश्वास नसेल आणि ह्या भाषेत तुम्ही बोलणार एवढं जर पाणी ग्रामस्थ काय पाण्याचं तीव्र हे असणार. आणि तीव्र म्हणून 6 महिने पदरचे पैसे घालून 4 टँकर पाणी देतो. त्याच्या ड्रायव्हरचं बिचारा एखाद स्वागत पण नसेल हे नाही करताना ही मला हाऊस आहे म्हणून केलं. मी काय बोलतो पण हे 4 हे काताचं पाणी जे काळं पाणी येतं त्याचं प्रदूषण एवढं वाढलंय की ते आमच्या शेतीभातीत जाऊन आमच्या वाडीतील 4 विहिरी त्या 4 विहिरीमधून पाणी जाऊन ते विहिरीचं पाणी पूर्ण कालवणलेलं आहे. ते पाणी पिण्यायोग्य नाही. तरी 2016ला प्रदूषण खात्यानं किंवा पर्यावरण खात्यानं यांना नोटीस दिले की फॅक्टरी बंद करा. मग ती फॅक्टरी अजूनपर्यंत बंद का झाली नाही असा आम्ही विषय त्यांना प्रश्न आहे आमचा. इथे आमची करपाली या पाण्यामुळे सगळी बाद झाली आणि आम्हाला प्यायला पाणी नाही. आम्ही पोरं पोसायची कशावर? हा, नंतर आम्ही तुमच्या घरात येऊन बसणार, हलणार नाही. ही पिढी किती आहे? 4थी. हा, शेतीमध्ये पाणी कुठलं आलंय? कुठलं आलंय पाणी शेतीमध्ये? काताचं. हा, तेव्हा शेती करपून गेली, आम्हाला पियाला पाणी नाही. मग आम्ही करणार काय ना? पोरं पोसणार कशावर? तुमच्या घरात येऊन बसू आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.